आणि मनस्वीला पाहू शकाल. दोन ट्रम्पकार्ड फलंदाज आहेत सातपटी संघाच्या माध्यमातून. अप्रतिम खेळी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. तर फायनलचा सामना असेल. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक आमच्या कॉमेडी स्टुडिओ कडून. आणि मनस्वी आपण स्ट्राईक एंडला पाहू शकाल, तर नो स्ट्राईक एंडला रवीना माडेला पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षताला पाहू शकाल. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. तर एका बाजूला मनस्वी. सामन्याला होते सुरुवात. मेगा फायनलचा सामना. पहिला चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडूला स्टँड ऑन डिलिव्हर केलाय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांनी एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 6 धावा. आणि या 6 धावांनी खातं ओपन होते सातपटी संघाचं. अप्रतिम सुरुवात. यावेळेस बॅक टू बॅक षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडू मध्ये तब्बल 2 षटकार. अप्रतिम मनस्वी. यावेळेस काय कमालीचा फटका. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी मनस्वीला पाहू शकाल. तब्बल 3 चेंडू मागे 3 षटकार आणि एकंदरीत धावा जाऊन पोहोचल्या 18 धावा धावफलकावरती. मनस्वी इज फायर. अप्रतिम खेळी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक केलं गोलंदाज अक्षता आपण पाहू शकाल बॉलिंग मार्क वरती. यावेळेस उडवलाय चेंडूला. चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार. षटकार आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1 मधील. या वेळेला नो चेंडूची सांगता त्याच्यावर पडलाय षटकार आणि एकंदरीत 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 31 धावा धावफलकावरती. चेंडू फेकून झालेत 5. उर्वरित चेंडू शेवटचा आणि अंतिम असेल षटक क्रमांक 1 मधील. अक्षता थोडस महागड षटक साबित होताना शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॉलिंग मार्क वरती अक्षताला आपण पाहू शकाल. याही वेळेस अप्रतिम षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 1 षटकाच्या समाप्त अखेरीस. काय कमालीची फलंदाजी. 2 सलामीवीर आपण पाहिले तर रवीना माडे, तर एका बाजूला मनस्वी. दुर्गा बसवत नवीन गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं MS नंदोरी संघाच्या माध्यमातून. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 धावाच्या मदतीने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 32 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली. 42 धावा धावफलकावरती. अप्रतिम खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त अशी कामगिरी या ठिकाणी सातपटी संघ, तर एका बाजूला MS नंदोरी संघ. थेट मेगा फायनलचा सामना. यावेळेस उडवलाय चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा रेखा पार. चौकार येतोय आणि या 4 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली. 46 धावा धावफलकावरती. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम या ठिकाणी खेळली. आक्रमकता. चेंडूला याही वेळेस मात्र सीमा रेखा पार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि 50 धावा एकंदरीत धावफलकावरती लागल्या गेल्यात. तब्बल षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर याही वेळेस चेंडूला फेकून दिलं जात आहे. हवाई सफर आणि ताकदीचा वापर. चेंडू जाईल सीमा रेखा पार. षटकार आणि या 6 धावांनी 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय नाव तुमचं?
तर मनस्वी पालवे यांनी तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. तर तुषारजी पालवे सरांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 मारलेले आहेत. यावेळेस कमालीचा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. अडुसष्ट धावा धावफलकावरती एक मोठं टार्गेट सेट केलं या ठिकाणी सातपाटी संघ. षटक क्रमांक 3. बॅक टू बॅक 3 जर टोटल धावा याही वेळेस अप्रतिम तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले. तर विजय जाधव सरांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तसेच मनस्वी पालवे यांच्यासाठी सुद्धा बॅक टू बॅक 3 षटकार मारले. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तुषार पालवे सरांच्या माध्यमातून आलाय. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचले ती म्हणजे 86 रन. आणि हा येतोय पुन्हा एकदा षटकार. 92 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 92 रन ऑन दी स्कोर कार्ड. सपाटी हाय स्कोर पण पाहू शकाल या आहे वेळेस अप्रतिम केली या ठिकाणी पाहायला मिळाली. 98 धावा धावफलकावरती. 98 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रवीना आणि मनस्वी पालवे एक तर एका बाजूला रवीना माडे ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. अप्रतिम खेळी या ठिकाणी. 9 चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकूण 5 धावा. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 103 धावा धावफलकावरती. 103. तर रवीना माडे यांनी जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर विजयजी जाधव सरांकडून 500 रुपये आणि तुषार पालवे सरांकडून सुद्धा 500 रुपये. यावेळेस चेंडू लावडवलाय. चेंडू बराच काही हवेत आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमा पार षटकार आणि या 6 धावाने एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 109. 109 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. 115 धावा तब्बल या ठिकाणी ठोकल्या गेल्यात. सातपाटी संघ 16 चेंडू मध्ये 76 धावा या ठिकाणी मनस्वी पालवे अप्रतिम खेळी. 16 चेंडू मध्ये 76 धावा जमवल्या गेल्यात. 117 धावा. यावेळेस चेंडूला बराच काय हवेत आणि सीमा पार षटकार आलाय आणि 6 धावाने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचले 123 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा 9 चेंडू आलाय आणि एकंदरीत 2 धावा परिपूर्ण. 125 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याही वेळेस 9 चेंडूवर एक अजून एक षटकार आलाय. 130 धावा धावफलकावरती. 131. 131. अप्रतिम सातपाटी संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. लक्ष्मी आपण बसवतला पाहू शकाल. यावेळेस 9 चेंडू होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे तैनात. चेंडूला फील्ड केलं जाईल तत्पूर्वी एकच धाव आणि 2 धावांच्या माध्यमातून
133 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा नो आणि चौकार असे एकूण 5 धावा. एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचले 139. 139 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक संपतय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 139 धावा धावफलकावरती. तब्बल मनस्वी ऑन फायर 20 चेंडू मध्ये 84 धावा. तर एका बाजूला रवीना माडे 11 चेंडू मध्ये 45 धावा. 48 धावा. काय पार्टनरशिप बिल्ड राहिली. अप्रतिम खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच डीजे अजय. सुदर्शन गोठणपूर संघ आपण व्यासपीठावर या. मुख्य सुदर्शन गोठणपूर संघ आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. MS तंडोरे सलामीर जोडे. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताला गेला. गोलंदाजी मार्कवर आर्या आपण पाहू शकाल. सातपटी संघाच्या माध्यमातून एक मोठं लक्ष आहे आणि त्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना MS नंडोरी संघ निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळले गेले. आर्या गोलंदाजी मार्कवर आर्याला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. बॅक टू बॅक 4 चेंडू मात्र निर्धाव हाताळले गेलेत आणि 5वा चेंडू सुद्धा निर्धाव. मेडन ओव्हर असेल का. गोलंदाजी मार्क वरती आर्याला पाहू शकाल. षटक क्रमांक 1. यावेळेस विकेटचं पतन त्या ठिकाणी उत्कृष्ट असा झेल टिपला गेला आणि पहिला गडी गारद केला MS नंडोरी संघाचा. षटक संपलंय. 1 षटकाच्या समाप्ती अखेरीस मात्र मैदानावर सातत्याने पाहिलं गेलं. मनस्वी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. आज तब्बल 20 चेंडू मध्ये 84 धावा तब्बल आपल्या नावावरती नोंदवल्या गेल्या. अप्रतिम खेळी मनस्वी आपण पाहू शकाल. तर 11 चेंडू मध्ये 45 धावा 48 धावा रवीना माडे आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिले जाते. 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार येतोय आणि या 4 धावेने मात्र एकंदरीत धावांची 5 धावा धावफलकावरती. नो चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. एकंदरीत 2 धावा या ठिकाणी 2 धावांच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 धावा धावफलकावरती. या वेळेला मात्र सीमारेषा पार चौकार येतोय आणि 4 धावाने एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचले 11 धावा धावफलकावरती. एका बाजूला MS नंडोरी संघ तर एका बाजूला सातपाटी. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी. विकेटचं पतन या ठिकाणी फिंगरिस. एकच धाव
एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम खेळी या ठिकाणी सातत्याने पाहिली गेली सातपाटी संघाच्या संघनायकांनी. एम एस नंडोरे आपण पाहू शकाल 13 धावा वरती खेळतोय. षटक क्रमांक 2 संपले. गोलंदाजी मार्कवर रवीना माडेला पाहू शकाल षटक क्रमांक 3 हाटलण्यासाठी. तब्बल या इनिंग मध्ये 11 चेंडूमध्ये 48 धावांचा पाठलाग केला आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. चांगला त्या ठिकाणी प्रयत्न होता. एकच धावीवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. एकंदरीत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन नाही आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मनस्वीने मात्र या ठिकाणी उत्कृष्ट असा पकडला झेल आणि फलंदाज झाला फेल. अप्रतिम या ठिकाणी खेळी सातपटी संघ आपण पाहू शकाल. तरी एका बाजूला एम एस नंडोरे एक मोठा धावांचा पाठलाग करताना एम एस नंडोरे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस निर्धाव चेंडू अट्टळला गेला रवीना माडे यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस अप्रतिम निर्धाव चेंडू हाताळला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॉलिंग मार्क वरती रवीना माडेला पाहू शकाल षटक क्रमांक 3 मधील. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेला. हा नक्कीच आपण पाहू शकाल वन साइड सामना म्हणतात ना. एका बाजूने मात्र सातपाटी संघाकडे विजयाच्या दिशेने झुकताना पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती श्रद्धा आपल्याला पाहू शकाल. शेवटचा आणि अंतिम षटक. पहिला चेंडू नो या ठिकाणी हाताळला गेला आणि 2 धावा ऐकून 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिला चेंडू नो हाताळला. एक बाईच्या रूपात आपल्याला धाव मिळाली. बॉलिंग मार्क वरती आपण यावेळेस अप्रतिम पकडला झेल त्या ठिकाणी. मनस्वी 2 कॅच आपण अप्रतिम रित्या पकडल्या गेल्या. तब्बल त्यांच्या 20 चेंडू मध्ये 84 धावा त्यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठं योगदान आपल्या संघासाठी दिलं मनस्वी पालवे. यावेळेस नो चेंडू पंचदर्शित आहेत. 1+1 असेल. एकंदरीत 2 धावा 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम खेळी या ठिकाणी करताना सातपाटी संघ दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावाच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी एकच धाव 1 धावाच्या माध्यमातून एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली 23 धावा धावफलकावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. या वेळेला मात्र गडी बाद होतोय. विकेटचं पतन झालं या ठिकाणी आणि या ठिकाणी सातपाटी संघ मात्र आपला पाया मजबूत रस्ताना पाहायला मिळाला. दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावाच्या माध्यमातून एकंदरीत धावांची गती जाऊन पोहोचली.
या ठिकाणी